गुड मॉर्निंग गाईस. आता सकाळचे वाजले 8:30. आभाळांचं असा सगळा थर जमा झाल्यासारखा डोंगरांवरती एक बघू शकता तुम्ही. किती छान वातावरण आहे. जसं मी रोज म्हणत असतो की आमच्या बाल्कनीतनं किती सुंदर असं निसर्ग दिसतो तो बघा. मी सुद्धा छत्री घेऊन उभा आहे. आता या पावसामध्ये आणि या छत्रीखाली मी सुद्धा चहा घेऊन उभा राहणार आहे बाल्कनीत. वा वा वा, किती छान. बघा मॅडम आले. किती मस्त दिसतंय ना तो. मॅडम बघा कसे मजा मॅडम घेतात. बघा, मॅडम छान वाटतंय ना. या छत्री घेऊन या, आपण बिझी. बघा छत्रीत आता छत्रीमध्ये मॅडम आले जातात. बघा हे समोर डोंगर आहेत पण दिसत नाही. मी जसं नेहमी म्हणत असतो की आई जशी बाळाला एक मायेचा पदर ओढते तसे हा निसर्गसुद्धा एक मायेचा पदर डोंगरांवरती ओढून घेतो. आणि हे शब्द मी यासाठी बोलतो कारण मला माझ्या आईची आठवण खूप येते. माझी आई नाही आहे माझ्यासोबत. माझ्या आईच्या आठवणीत मी बोलत असतो. अरे किती दूर निघते तिथून. वा, किती छान दिसते ना जरा. बाबू ये, बाबू ये, लवकर लवकर ये, लवकर ये बाबू, लवकर ये, लवकर ये. या ये पप्पा नाही वरडणार. ॲश ये. बघा तुमची लाडकी ॲश पण आली आहे या पावसाचा आणि निसर्गाचा आनंद घ्यायला. या साईड बघा ॲशला बघा. ॲश हे बाळ गुड मॉर्निंग गाईस. आता सकाळचे वाजले 8:30. बाबूला बघा काय झालं. बाबूची झाली सकाळ. रात्री लय डोकं दुखत होतं. दुकानातून येतानाच तेल लावलं तर भरपूर बरं वाटतंय. रात्री 2-2:30 वाजेपर्यंत झोपच नाही. काय माहिती काय झालं तर. खूप वेळ मी जागी होती, झोपच लागेना. तर खूप वेळ काढून मी व्हिडिओ बनवत असते. म्हणजे असं मी नाही म्हणणार की मी खूप परफेक्ट बनवते, पण जसं पण बनवते तर खूपच वेळ काढून बनवते. कारण की माझ्याकडे अजिबात वेळ नसतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खूप बिझी असते. तर नक्की लाईक करत जा आणि जे कोणी नवीन असेल ते सबस्क्राईब करून जावा. आज नाश्त्याला बनवले इडली, सांबार, चटणी. तर इडली झाली तयार, चहा झालाय तयार, सांबारची तयारी सुरू आहे आणि चटणी झाली आहे. बघायला ही वाट बघत बसली. बाबू पप्पाची वाट बघतीये. पप्पाची वाट पप्पांकडे नाही. तू सगळं उड्या मारून कपडे खराब करते. चला जाऊ का मी. बबडी कुठे गेलती ही. वरदला म्हणते 30 मार खान. सोनाला आजी म्हणलो आम्ही. फुगली होती. बब्बू चला जाऊ का. सामने बब्बूला फिरायला लागतं. चल पप्पी दे.
पप्पी द्या लवकर चला. तिचं लक्ष बघा कुठे आहे. ए बाळा दे लवकर. कुठे लक्ष हा? बाहेर आली की सगळं विसरून जाते. बाय. चला चला थोडं भिजू. बाय बऱ्यात. नाही बाळा. पाऊस पडला अख्खा रस्ता खराब करून टाकला. आज संडे आहे तरी सुवर्णा मला भेटायला आली बघा. तिचं ऑफिस बंद आहे तरी. ह्याला म्हणतात मैत्री आहे ना. तिला चैन पडत नाही माझ्याशिवाय भेटल्याशिवाय. 2 मिनिटं भेटायला लागते. नाश्ता केला मी. तू केला का? आलोय चहा प्यायला. तिला खूप चहा लागतं प्यायला. तिला जेव्हा पण हे झालं चल चहा प्यायला, चल चहा प्यायला. चहाची लय तलप असते. अद्रकवाला चहा आहे, अद्रकवाला चहा आहे. ये परवाचे 15 रुपये राहिले होते ते स्वर्ण बाबीचे असतात तर नसते दिले मी. बयाचे आहेत म्हणून दिले. भैया लोक तुम्हाला खाऊ घालतात आणि काय. आज संडे शॉपला एवढी गर्दी. आत्ता वेळ भेटलाय 9:30 वाजता बसायला. पाय दुखायला लागलेत, डोकं पण दुखा. मजा आली आज. साहेब सगळं आवडत आहेत. सगळं त्यांच्या मनासारखं व्यवस्थित व्हायला पाहिजे, नाही तर त्याच्यावरून पण काहीतरी बोलत असतील. हे असं का ठेवलंय, ते तसं का ठेवलंय, काय एवढी घाई आहे. घाई काय करायची आहे ना. घरी जाऊन मी हे बसणार आरामशी आणि ऑर्डर देणार. आण चहा, आण पाणी, झालं नाही का अजून, आणि वरून विचारणार घाई काय करतीये. काय गरज पडली एवढी घाई करायची. निवांत जाऊ आणि 1 वाजेपर्यंत मी किचनमध्ये काम करू. नाही काही कामं तर नसतात, फक्त ऑर्डर देण्याशिवाय. प्रभू. आत्ता वाजलेत 9:45. लक्षात आलं. बबूसाठी घेतली पेडीगिरी. बबूसाठी घेतली पेडीगिरी. त्याच्यात खाऊ आहे. भैयाला सांग काढून द्यायला. खाऊ दे. कटर बिटर लागेल बाळा त्याच्यात सगळं. घे काढून घे. पप्पांना नंतर भेट, काढून घे. वर गेस करा ही कशाची भजी आहे. कशाची असू शकते सांगा.